श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. शास्त्री हेरळी करादिकांसी, वतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. कैकांचे भ्रम दवडले, परधर्मोपदेश का जिंकले. कुमार्गवर्ती आसी आणले, सन्मार्गावरती दयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसा एकोणी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त. म्हणती या काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसत्या मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृता भय मानतोसी. मग ब्रह्मपदी जाणेसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता न यायची. बुवांप्रती पटली कुण, धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाली. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करोनिया हार, अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवर्णिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत, वदविता तू दयाळ.
मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परी पूर्वकर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा न ये रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी दिला, तो न चुके कौनाला, तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुआ, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्नी पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारूनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखिले जन समस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करून, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण, स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंदर गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, ही चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. ती यायची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसे द्रव्य लोभ पूर्ण, आनंदे तियेचे मन, म्हणे मी इतके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल तू. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचनही. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शना येती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींशी बोले वचन,
हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेख नुऱ्याच्या दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐसी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेख नुराच्या दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मन संबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयानी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त 9मो अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.